अरे 5 आपण असं का करतो नेहमी, आपण विसरतोच. आमची श्रीषा स्कूलला चाललेली आहे. आता गेल्यावर गणपती बाप्पाचं जाय करते अँड देन वी विल गो. ओके येस. चला आता हा ना, चला स्टार्ट. चल पिलू, गणपती बाप्पाला जाय कर. चल लवकर गाडी कडू. कमा झाला आता 2च दिवस स्कूल आहे पिलो. सुट्टी पडणार ना. ये हे गाडी काढते. स्कूल पण नाही ठेवलं बस. हाय फ्रेंड्स, आज बघा मी स्कूलला 7 वाजता उठले आणि मला किती वाजता जायचे. आता 9 वाजले. आई येते गाडी घेऊन जायचं स्कूलला. चलो 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 चला चला. बघा इकडे आई आहे आणि इकडे मी आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सगळे. आता खूप दिवस झालं बोलून असं मला वाटते, म्हणून म्हटलं की चला आपण थोडंसं आज बोलूच. कारण आता एक सवय झालेली आहे आपल्याला आणि ते चुकलं ना तर काहीतरी असं करमत नाही दिवसभर, किंवा असं मूड फ्रेश वाटत नाही आहे. त्यामुळे हे आपलं सकाळचं रुटीन आहे. सध्या सकाळी ही भाजी बनवलेली आहे, भेंडीची भाजी, भात आहे आणि नंतर चपाती आणि भाकरी. ओके चला तर मग नंतर जेवताना थोडंसं कढी करून घेऊ गरम गरम. त्यामुळे आपलं सकाळचं तर स्वयंपाक सगळं झालेलं आहे. परत श्रीषा लगेच येते 11 वाजता, त्यामुळे परत तिला आणायला जो आल्यानंतर मजाक मस्ती दिवसभर चालूच असते. हां किती भारी ना. ॲक्च्युली ना की असं काहीतरी दिवसभर चालूच असतं. म्हटलं की तिला थोडंसं एंटरटेनमेंट आणि तिच्याबरोबर आम्हीही थोडंसं खुश होऊन जातो. त्यामुळे असं काहीतरी करत असायचंच. त्यामुळे आता सुट्टी पडणार आहे. मे बी आता माहीत नाही आमचे कसे दिवस जाणार आहेत तिच्याबरोबर. खूप मजेतच जातील एवढं मात्र गॅरंटी आहे. कारण खरंच खूप भारी. कारण एकतर स्कूलला जातात त्यावेळेला असं होतं की आपल्या घरी नाही आहेत, मुलांना वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी वगैरे. आणि सुट्टी असली की असं वाटतं की अरे यार म्हटलं स्कूल असते तेच बरं असते. असं द्विधा मनस्थिती आपली ही नेहमीच असं असते. बरं चला चाललं आहे तर आता सुट्टी पडणार म्हटल्यावर तीही खुश आहे. गावाकडे जायचं, मामाच्या घरी जायचं, इकडे सासरी जायचं. त्यामुळे तीही खरंच खूप खुश आहे. आता 2-3 दिवस स्कूल झाल्यानंतर परत तिला सुट्टीही पडेल. सो परत प्लॅन ही आपला असेलच काही ना काहीतरी.
ॲक्च्युली ना की मला एक बोलायचं होतं म्हणजे की एक एक गोष्टी आपल्याला माहीत नसतात ना तर ते खरंच खूप बरं असतं असं मला वाटतं. आता मी सांगते तुम्हाला की 2022पासून मला साडेसाती लागले पण मला माहीतच नव्हतं. आत्ता परवा गोष्टी माहीत नाही, रीलवरती असं स्क्रोल करत करत समजलं आणि मग नंतर ना आपल्या मनामध्ये चक्र फिरायला लागले, अरे यार असं तसं. मी एक रील बघितली की परत रील वगैरे बघत गेलं. म्हणजे खरंच ना की एक एक गोष्टी आपल्याला ना की माहीत नसतं तेच बरं असतं असं वाटत असताना सगळ्यात चांगली गोष्ट खरंच असेल ती माहिती नसणं. कारण जर एखादी गोष्ट आपल्याला माहिती नसेल आणि आपण नको ते विचार खरंच करत नाही, प्रयत्न करणं आपण सोडत नाही किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच आत्मविश्वास आपला खरंच कमी होत नाही. ह्याचंच एक उदाहरण मी असं ऐकलेलं होतं की एक माणूस उंच पर्वतावर चढून जातो आणि खाली येताना त्याला सगळी लोकं बघत असतात आणि त्याला विचारतात, ह्या पर्वतावर चढणं खूप अवघड आहे आणि धोक्याचं आहे, तू कसा चढलास? त्यावर तो म्हणाला, मला हे माहीतच नव्हतं की हे चढणं अवघड आणि धोक्याचं आहे. खरंच गंमत आहे ना हे, असं मलाही वाटतं. मीही म्हणते की खरंच गंमत आहे. एक गोष्टी आपल्याला माहिती नसताना त्यात एवढं छान आपण रमून जातो ना. तर मी म्हटलं अरे यार मला माहीत नव्हतं तेच बरं आहे. म्हणजे रोज एक मनात चक्कर. आता मी ॲक्च्युली थोडंसं रोज एक 5 मिनिट तरी मोटिवेशनल व्हिडिओ वगैरे ऐकत असते किंवा बघत असते ना, त्यामुळे थोडंसं मी डिस्ट्रॅक्ट झालेलं आहे त्यापासून, असं नाही आहे. पण खूप सगळंच बंद करूया आपण, कारण जे आपल्या नशिबात आहे ते नक्की होणारच असतं. त्यामुळे एवढा आपण खरंच विचार करायचा नाही. सो चला आता थांबू इथे, जास्त वेळही मी घेत नाही आहे, कारण छोटासाच ब्लॉग घेऊन आले. आजही होत नव्हतं माझं ब्लॉग घेऊन येणं, म्हटलं की नको चला, कारण एकदा गॅप पडले की परत मग नंतर पूर्ण लिंक आपली तुटून जाते. म्हणून म्हटलं की छोटासा पार्टी घेऊन येऊ. सो लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली. बाय बाय.